नमस्कार. नमस्कार. जुन्नर नगरपालिकेमध्ये समित्यांसाठी विशेष मीटिंगचं आयोजन केलं होतं. तर त्यांची गदारोळ झाली, नेमकी काय घटना झाली? प्रथमतः तुमचं मी मनपूर्वक त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेली आपली ही शिवजन्मभूमी आणि ह्या शिवजन्मभूमीमध्ये 164 वर्षाचा पेक्षाही जास्त कालावधी आपल्या ह्या नगर परिषदेला झालेला आहे. आपण पाहिलं असेल मागील नगरसेवक म्हणून आम्ही निवडून आल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या. 13 तारखेला एक प्रकार घडला उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या बाबतीत. त्यावेळेला जो गदारोळ झाला, सकाळी दुपारी 1 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत नगरपालिका उघडी होती. हा कालावधी गेल्यानंतर आम्हाला हे पत्रक देण्यात आलं. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कमिटीची नियुक्ती करण्याबाबतचं हे पत्र आहे आमच्याकडे. जिल्हाधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकारी म्हणून या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी माननीय चिरंजीव कोल्हे साहेब यांना पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. हे पत्र प्रत्येकाला वेगवेगळ्या दिवशी वेगळ्या तारखेला प्राप्त झालेलं आहे. तर कायद्यामध्ये सांगितलं जातं की किमान 3 दिवस अगोदर तरी त्या ठिकाणी पत्र मिळणं गरजेचं आहे. हे सर्व गोष्टी पाहत असताना आज सकाळी कंप्लीट आम्ही ह्या नगरपालिकेमध्ये 10:30 वाजता आलो. 10:30 वाजल्यापासून तर 11 वाजेपर्यंत आम्हाला गटनेत्यांनी बोलवलं. त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेत आलो आणि 11ला 5 कमी असताना आम्ही सभागृहामध्ये बसून होतो. त्या ठिकाणी मुख्य अधिकारी 11ला 2 मिनिटे कमी असताना सभागृहामध्ये आले. सभागृहामध्ये आल्यानंतर त्यांनी स्वतःहून आमच्या संग चर्चा केली का या ठिकाणी सभागृहामध्ये जी काय नगरसेवकांची संख्या निवडून आलेली आहे, ज्यांचे गट तयार झाले, तौलिक बळावरती आपण त्या ठिकाणी समित्या गठन करणार आहोत. त्यावर आमची चर्चा चालू झाल्यानंतर 11 वाजल्यानंतर त्यांनी घड्याळाकडे टाइम बघितला आणि आम्हाला विचारलं चालू करायची का? म्हणलं करा साहेब. त्यावेळेला त्यांनी आम्हाला असं सांगितलं का सदरचं या ठिकाणी असलेली सभासद संख्या जी आहे नगरसेवकांची जे अपूर्ण आहे, ज्यामुळे हा कोरम पूर्ण होऊ शकत नाही आणि ही सभा आम्ही रद्द करत आहोत. साहेबांना मी उभं राहून एक विचारणा केली आणि विचारणा करत असताना मी फक्त एवढंच म्हणलो, ही प्रोसिडिंग लिहिते कोण? हे विचारल्यानंतर संबंधित त्या ठिकाणी कॅमेरामन जे होते त्यांना साहेबांनी झालं माझ्याकडे बोला, माझ्याकडे बघा. म्हणजे एक हुकुमशाही सारखी दादागिरी केल्यासारखं कोणातरी दबावाखाली काम करून याचा. कारण त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल इथं या पत्रक जे दिलेलं आहे याच्यामध्ये टायमिंग दिलेलं आहे 11 ते 11:15 या वेळेमध्ये त्या ठिकाणी सभा चालू करायची आणि त्याच्यानंतर पुढचे विषय हे विषय पत्रिकेवरती आहेत तिथं. परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना साहेबांना ज्या वेळेला मी प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यावेळेला साहेब त्या ठिकाणी अक्षरशः पळता पाय काढला. हा व्हिडिओ आमच्याकडे. म्हणजे तुम्ही वाटलं तुम्हाला मी पुन्हा तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. त्या ठिकाणी स्वतः आम्ही नगरसेवक म्हणून जुन्नर नगरपालिकेतल्या लोकांनी आमच्यावरती 11 वाजून 4 मिनिटाचा टाइम आहे व्हिडिओ काढलेला. त्या ठिकाणी अधिकारी निघून गेलेत. पुढेच्या खाली आणि ज्या जुन्नर नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून ज्या वेळेला त्या ठिकाणी आमचे 8 नगरसेवकांनी स्वीकृत, मी 9वा म्हणून आम्ही त्या सभागृहामध्ये आम्ही त्या ठिकाणी बसून होतो. सीओ साहेबांना वारंवार विनंती करून सुद्धा सीओ साहेबांनी स्वतःचा मनमानी कारभार असल्यासारखं, स्वतःच्या घरची नगरपालिका असल्यासारखं त्या ठिकाणी वागत होते. विशेषतः म्हणजे ह्याच गोष्टी मला तुम्हाला तुमच्या निदर्शनास आणायच्या. जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जुन्नर शहरातील लोकांनी त्यांच्यावरती विश्वासाने त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. आणि ही जी मीटिंग बोलवली होती, ह्या मीटिंग मधला विशेष असा आहे का प्रत्येकाला घरी जाऊन त्या ठिकाणी मीटिंगची माहिती देऊन
असलेली माहिती घरपोच पोचवलेली आहे आणि प्रत्येकाची त्या ठिकाणी नगरसेवकाची सही घेतलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सगळ्यांना आज मीटिंग बोलवलेली आहे, माहिती असून सुद्धा जाणून बुजून त्या ठिकाणी ते गैरहजर आहे का? त्यांच्या मनामध्ये काहीतरी भीती होती. तुम्ही आता इथे जे दिसतायत 9 जण एवढेच हजर होते. हो हो. आणि त्यांच्या मनामध्ये एक भीती नगराध्यक्ष पण होते. 10 जण. हो त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये एक भीती त्यांच्या निर्माण झाली असे आम्हाला वाटतं. कारण आम्ही 8 जण आज मागे तुम्ही 13 तारखेला पाहिलं, आज आम्ही 8 जण जरी होतो, हे 8 जण तर हे त्यांच्यापेक्षा काही पटीने भारी पडलेत. कारण का आजची जी सभा बोलवायची होती, आज मी म्हणतो बहुमत त्यांच्याकडे आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहे, सभागृहामधल्या समित्या ते मिळू शकतात, परंतु त्यांच्यावरती एकमेकावरती विश्वास नाहीये. हे 8 जण काही करू शकतात, हे 8 जण वेगळ्या मार्गाने जाऊन आपल्या समित्याला त्या ठिकाणी दगा देऊ शकतात, अशी कदाचित त्यांच्या मध्ये शंका भीती निर्माण झाली असावी. आणि आज जर तुम्ही पाहिलं, मुख्याधिकारी या ठिकाणी निघून गेले आणि निघून गेल्यानंतर त्यांनी एका प्रायव्हेट म्हणजे सांगायचं कुलस्वामी सहकारी पतसंस्थेमध्ये त्या ठिकाणी आता ते तिथे बसलेले आहेत. जुन्नर शहरामध्ये त्या ठिकाणी आरोप करतायत तुम्ही साहेब. 100% आरोप करतोय. माझं तर म्हणणं असं आहे, त्यांनी ह्या पदाचा राजीनामा द्यावा, तिकडेच काम करावं, त्यांना तिकडे चांगली बढती भेटत असेल, सेवा चांगली करायला भेटत असेल तर. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे का ह्या ठिकाणी कार्यक्रम पत्रिका जी आलेली आहे, त्यांनी जे नोटीस पाठवल्या दुपारी 2:30 वाजेपर्यंतचा कालखंड त्या ठिकाणी दिलेला आहे. सभा त्यांनी रद्द केली, त्याच्यानंतर खालचं पोस्टपोन होतं हे आम्ही समजू शकतो, परंतु 11 वाजल्यापासून तर 11 वाजे 15 मिनिटापर्यंत तरी साहेबांनी त्या सभागृहामध्ये थांबणं गरजेचं होतं, आम्हाला अपेक्षित होतं. परंतु त्या कोणत्याही गोष्टीचा त्यांनी विचार केला नाही, स्वतः त्या ठिकाणी निघून गेले. आणि ह्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा त्यांनी सभागृह ज्यावेळेस ते निघून गेले तेव्हा त्यांनी कारण काय सांगितलं? त्यांनी सभा रद्द केली आणि ते आम्ही निघून जायचं कारण त्यांनी काय सांगितलं नाही. कशाच्या आधारावर सभा त्यांनी रद्द केली? संख्याबळ कमी असल्याच्या आधारात त्यांनी सांगितलं. फक्त संख्याबळ आता कमी आहे. सभेला- कलेक्टरने लावलेला कार्यक्रम आहे, हो, संख्याबळ असून नसू त्यांना त्या प्रोग्राममध्ये बसून राहणं अपेक्षित होतं. अपेक्षित होतं, आम्हालाही तीच अपेक्षा होती. पण पहिल्यांदा नगरपालिका सोडून पाळणारा अधिकारी मी मागील 5 वर्ष नगरसेवक म्हणून राहिले, त्याच्यानंतर 4 वर्ष समाजामध्ये काम केले, पण पहिल्यांदा सभागृह सोडून पळून जाणारा त्या ठिकाणी मुख्य अधिकारी मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहिलेला आहे. का घाबरतात, का पळाले ते त्यांनाच माहिती. माझा त्यांच्यावरती आरोप आहे, तुम्हाला जर त्या ठिकाणी इथं जुन्नर नगरपालिकेमध्ये लोकांची सेवा किंवा आम्ही सांगितले प्रश्न तुम्हाला सोडवायचे तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी स्वतःहून काहीतरी वेगळा विचार करून इथून जावं किंवा आम्हाला एक नवीन अधिकारी त्या ठिकाणी अजून नवीन दुसरा अधिकारी मिळावा. पण ह्या अधिकाऱ्याच्या विरोधात जुन्नर शहरामध्ये आम्ही सर्वांना आज आव्हान करून त्यांना घरी बसवण्यासाठी आम्ही त्यांना इथून नगरपालिकेमधून आत्ता तरी जुन्नर नगरपालिकेमधून येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांनी स्वतःहून निघून जावं, नाही तर आम्ही त्यांच्या विरोधात मोठं आंदोलन करणार आहोत. कायदेशीर तक्रार तुम्ही करणार आहात तेवढ्या संदर्भात? कायदेशीर तक्रारी त्या ठिकाणी आमच्या चालू आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी कळवलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे, ईमेलद्वारे मेसेज पाठवलेला आहे का ह्या जुन्नर नगरपालिकेमध्ये किती चुकीच्या पद्धतीने काम चाललेलं आहे. पहिल्या मिटिंगला देखील गोंधळ, दुसऱ्या मिटिंगला देखील गोंधळ, हे 5 वर्ष चालणार कशी? शहर विकास होणार कसा? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आम्हाला ज्या लोकांनी विश्वास टाकला आम्ही त्यांच्या